जय हिंद, नमस्कार मित्र हो. मी विद्याधर रायरीकर नेचर ट्रॅव्हलर्स तर्फे पाऊले चालती गडकोटांची वाट या गडकोटांच्या ऐतिहासिक मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. आपण पाहिलं होतं की 1636 मध्ये निजामशाहीचा अंत झाला आणि त्यावेळेला निजामशाही कोकण आदिलशाहीच्या ताब्यात आलं. साहजिकच आदिलशाहीच्या ताब्यामध्ये निजामशाही कोकण आल्यानंतर रायरीचा म्हणजेच रायगडाचा समावेश देखील आदिलशाही सत्तेमध्ये झाला. आणि मग पुढे काय झालं तर हा जो भाग होता तो मोऱ्यांच्या जावळीला जोडण्यात आला. म्हणजे मोऱ्यांची जी जावळी होती त्याचाच एक भाग रायगड खोरं हा बनला. आणि त्यावेळेला रायगडावरती जे जे कोणी हवालदार होते त्यातले शेख इब्राहिम, शेख अली, सय्यद कबीर लष्करी ही नावं आपण ऐकली होती. त्याच्यानंतर रहीम खान नावाचा जो हवालदार जो आलेला होता त्याची देखील वर्तणूक चांगली नव्हती. आणि साहजिकच यामुळे आदिलशाही दरबारामध्ये त्याच्या विरुद्ध अनेक तक्रारी गुदरल्या गेल्या, म्हणजेच तक्रारी केल्या गेल्या. आणि ते तक्रारी करणारी व्यक्ती कोण होती तर त्या तक्रारी करणारी जी व्यक्ती होती ती खुद्द जावळीचे मोरे म्हणजे चंद्रराव मोरे होते. आणि यावेळेला जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचं जे नाव होतं ते दौलतराव मोरे असं होतं. चंद्रराव हा त्या गादीवर जो कोणी मोरे कुटुंबातील माणूस असेल त्याला मिळालेला किताब होता. तर त्यावेळेचा जो चंद्रराव होता तो दौलतराव चंद्रराव मोरे हा होता. आणि या चंद्रराव मोऱ्यांनी त्यावेळेला रायरीच्या हवालदाराच्या वर्तणुकीबद्दल अनेक प्रकारच्या तक्रारी केंद्रीय सत्तेकडे म्हणजे विजापूरच्या आदिलशाहीकडे केल्या. आणि आता जो इथं प्रवेश होतो आहे तो शिवाजी महाराजांचा प्रवेश या सगळ्या राजकारणामध्ये होतो. कारण 1644 पासून चंद्रराव मोऱ्यांचे दटाई जी होती ती जावळीच्या भागामध्ये रायगड खोऱ्यामध्ये वाढत गेली. परंतु पुढे 1648 मध्ये विद्यमान चंद्रराव मोरे म्हणजेच दौलतराव मोरे याचा मृत्यू झाला. आणि हा चंद्रराव मोरे निपुत्रिक होता. आणि आता जावळीची सत्ता कोणाकडे राहणार याबद्दल साहजिकच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आणि त्यावेळेला चंद्रराव मोरेच्या पत्नीला जी आठवण झाली ती राजगडावर असलेल्या शिवाजीराजे भोसले यांची आठवण झाली. आणि मग पुढे काय घडलं ते जाणून घेण्यासाठी आपण पुन्हा पुढच्या भागात भेटूयात. तोपर्यंत आपण आम्हाला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हे भाग शेअर करायला देखील विसरू नका. जय हिंद, नमस्कार.